घातपाताचा मोठा कट शिजत असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। नागपूरच्या गजबजलेल्या सीए रोडवरील दोसर भवन चौकामध्ये जिवंत स्फोटकं सापडल्याने मोठी खळबळ माजली आहे। ही दृश्य तुम्ही पाहू शकता। या ठिकाणी मेट्रो स्टेशन आणि आरएसएसच्या कार्यालयापासून अगदी जवळ असलेल्या एका घराच्या परिसरात तब्बल 15 जिलेटिनच्या कांड्या, 58 डिटोनेटर्स आणि 8 कनेक्टर्स आढळल्या। ही स्फोटकांची बॅग गेल्या 1.5 महिन्यांपासून याच ठिकाणी पडून होती। घर मालकाच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आलाय आणि बॉम्ब शोधक पथकाने सर्व स्फोटकं सुरक्षित स्थळी हलवली आहेत। या प्रकरणी पोलीस आता सखोल तपास करतात। आज काही डिटोनेटर्स आम्हाला इथे मिळालेले आहे गणेशपेठची हद्दीमध्ये पोलीस स्टेशनची, आणि त्याच्यात जे आहे आम्ही इन्व्हेस्टिगेशन करतो आहे। कारण ही जी पिशवी ज्याचे मिळालेली आहे ती पिशवी काही दिवसापासून इथे होती आणि ते जे आहे ते जे मालक आहे त्यांच्याशी चर्चा झाली। जवळपास 1 महिन्यापासून ते तिथे होते, पण त्यांनी काही सिरियसली घेतलं नाही। आज त्यांनी बाहेर जाऊन जसं बघितलं ते म्हणाले की असं होऊ शकतो आहे। मग आमची टीम आली, त्यांनी व्हेरीफाय केलेलं आहे। पैसोचे जे लोक आहेत ते पण आलेले आहे। आम्ही BDDS आमची टीम आहे, त्याचा अर्थ पुढची कारवाई आमची चालू आहे।